पुढचा भाग आता आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे ओव्हॅरियन हिस्टॉलॉजी ऑफ अ मॅच्युअर फिमेल. परिपक्व अशा प्रकारच्या स्त्रीमधल्या ओव्हरीचा अंतर्गत रचनेचा अभ्यास. इन द हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी वी हॅव डिस्कस्ड द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. The following discussion includes changes seen in the mature ovary. आपण सुरुवातीच्या भागात ओव्हरी कशी दिसते, आतल्या बाजूने अंतररचना कशी असते ओव्हरीची याचा अभ्यास केला. आता त्या ओव्हरीमधील अंतररचनेमध्ये बदल कशा प्रकारे घडून येतात त्याचा अभ्यास आपण यापुढे करणार आहोत. प्रायमरीली इन द कॉर्टेकल रिजन म्हणजेच ओव्हरीच्या बाह्य भागामध्ये असणारा जो भाग आहे त्यामध्ये कोणकोणते बदल ओव्हरीच्या वाढीच्या दरम्यान दिसतात त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. द डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द oocyte कॅन बी सीन. oocyte म्हणजे स्त्रीबीज जे असेल त्या स्त्रीबीजामध्ये वाढ कशा पद्धतीने होते ती या भागात आपल्याला अभ्यासावयाची आहे. These changes in the ovary are cyclic, occurring during each menstrual cycle, and it involves maturation of the primordial follicle into primary, secondary, and Graafian follicles. जे मासिक धर्मामध्ये ही प्रक्रिया जी असेल ही सातत्याने आपल्याला होताना दिसून येते. त्यामध्ये प्रिमॉर्डियल फॉलिकल जे असतील म्हणजेच अगदी सुरुवातीची अवस्था, त्यानंतर त्या स्त्रीबीजाचं रूपांतर प्रायमरी, सेकंडरी आणि नंतर शेवटी ग्राफियन फॉलिकलमध्ये होताना दिसतं. आणि ग्राफियन फॉलिकलमधून स्त्रीबीज जे असेल हे ओव्हरीतून बाहेर आलेलं आपल्याला दिसून येतं. Each primary follicle has multi-layered cuboidal follicular cells. प्रायमरी फॉलिकलमध्ये आपल्याला मल्टीलेअर्ड म्हणजे अनेक थर पेशींचे जे आहेत ते दिसून येतात क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल्सच्या. द स्ट्रोमा सेल्स ॲड थिका ओव्हर द फॉलिकल. स्ट्रोमा म्हणजे अंतर्गत कॉर्टिक्स रिजनच्या आतल्या बाजूला मध्यभागी जो भाग असेल त्यामध्ये असणाऱ्या पेशींच्या माध्यमातून थिका कव्हर द फॉलिकल, त्या फॉलिकलच्या बाह्य भागामध्ये विशिष्ट पद्धतीने आवरणाची निर्मिती केली जाते. इट नाव चेंजेस इनटू अ सेकंडरी फॉलिकल. आता त्याचं रूपांतर सेकंडरी फॉलिकलमध्ये झालेलं दिसून येतं. There is growth of the oocyte and granulosa cells increase the number. त्या ठिकाणी oocyte आणि ग्रॅन्युलोजा सेल जे असतील यांच्यामध्ये आपल्याला थरांची संख्या जी आहे ती वाढून येताना दिसून येते आणि तिथे त्या oocyteमध्ये वाढ होताना दिसते. They start producing the hormone estrogen. आता याच परिस्थितीत स्त्रियांमध्ये एक हॉर्मोनचं सिक्रेशन होणं सुरू होतं ज्याला इस्ट्रोजेन असं म्हटलं जातं आणि हा एक प्रेग्नन्सी हॉर्मोनसुद्धा आहे. द सेकंडरी फॉलिकल ग्रोज इनटू द ग्राफियन फॉलिकल बाय ॲडिशन ऑफ मोर फॉलिक्युलर सेल्स. सेकंडरी फॉलिक्युलर सेल्समध्ये काही फॉलिक्युलर सेल्स ज्या आहेत त्या आल्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ झालेली दिसून येते. आता त्यापासून ग्राफियन फॉलिकलची निर्मिती होताना दिसते. ॲज धिस प्रोसेस ऑफ मॅच्युरेशन ऑफ फॉलिकल्स टेक्स प्लेस दे बिगिन to move towards the surface of ovary. As this process of maturation म्हणजे परिपक्व अवस्थेकडे ज्या वेळेला
ग्राफियन फॉलिकल जाणार त्यावेळेला ते ग्राफियन फॉलिकल परिपक्व होत असताना ओव्हरीच्या अंतर्गत भागाकडे आपल्याला कडेला येताना दिसून येते. द ग्राफियन फॉलिकल presses against the thin wall of the ovary, giving it a blistered appearance. त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने या ग्राफियन फॉलिकलला आतल्या बाजूने दाब मिळाल्यामुळे किंवा दाब प्राप्त झाल्यामुळे त्याच्यामध्ये चापट अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला दिसून येतं. द एग इज रिलीज्ड from the Graafian follicle during ovulation, and the remaining part of the follicle changes into a temporary endocrine gland called corpus luteum. एग जे असेल हे त्या म्हणजे स्त्रीबीज जे असेल हे स्त्रीबीज ग्राफियन फॉलिकलमधून बाहेर टाकलं गेल्यानंतर या रिकाम्या ग्राफियन फॉलिकलचं रूपांतर हे तात्पुरत्या स्वरूपातल्या आंतरस्त्रवी ग्रंथींमध्ये होताना दिसतं, ज्याला कॉर्पस ल्युटियम असं म्हटलं जातं. इफ फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस, जर त्या ठिकाणी संयोग फर्टिलायझेशन झाला नाही एग आणि स्पर्म म्हणजे शुक्राणूचा, तर त्या ठिकाणी कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर हे एक व्हाईट स्कारमध्ये म्हणजेच पांढऱ्या अशा प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये झालेलं दिसून येतं, ज्याला कॉर्पस अल्बिकन्स असं म्हटलं जातं. पुढचा भाग स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. तर ओव्हरीमध्ये ग्राफियन फॉलिकलची विकास आणि वाढची प्रक्रिया कशा पद्धतीने होते ते आपण बघितलं. आता त्यातलं ग्राफियन फॉलिकल जे आहे ते आपण पुढे बघणार आहोत. ग्राफियन फॉलिकल, या ठिकाणी ग्राफियन फॉलिकलची ही आकृती काढलेली आहे. थिका एक्स्टर्ना, थिका इंटर्ना, एंट्रम, ग्रॅन्युलोसा सेल्स, कोरोना रेडिएटा सेल्स आणि oocyte म्हणजेच स्त्रीबीज. ग्राफियन फॉलिकल इज अ मॅच्युअर ओव्हॅरियन फॉलिकल. ओव्हरीमध्ये वाढ होत असताना जे फॉलिक्युलर स्ट्रक्चर हे पूर्ण विकसित झालेलं असतं त्याला ग्राफियन फॉलिकल असं म्हटलं जातं. अँड एक्सेंट्रिक सेकंडरी oocyte, एक्सेंट्रिक म्हणजे एका कडेला असलेला. सेकंडरी oocyte इज सराउंडेड बाय अ नॉन सेल्युलर लेयर ऑफ झोना पेल्युसिडा. त्या एका बाजूला असलेल्या स्त्रीबीज म्हणजेच oocyteच्या सभोवती नॉन सेल्युलर लेयर जो आहे तो तयार झालेला दिसून येतो, त्याला म्हटलं जातं झोना पेल्युसिडा. सिक्रेटेड बाय द विटेलाइन मेम्ब्रेन ऑफ oocyte, oocyteच्याच बाह्य भागातल्या थराच्या माध्यमातून याची निर्मिती झालेली दिसून येते. द आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह अँड फायबरस कव्हरिंग इज कॉल्ड ॲज थिका एक्स्टर्ना. बाह्य भागामध्ये आपल्याला वरचा म्हणजेच बाहेरचा जो थर दिसून येतो त्या प्रोटेक्टिव्ह फायबरस कव्हरिंगला थिका एक्स्टर्ना, एक्स्टर्ना म्हणजेच एक्स्टर्नल साईड असं म्हटलं जातं. इनर टू इट इज अ सेल्युलर थिका इंटर्ना. त्याच्याच आतल्या बाजूला आणखी एक सेल्युलर थिका इंटर्ना नावाचा लेयर थर आपल्याला दिसतो. इट प्रोड्युसेस द हॉर्मोन एस्ट्रोजिन. स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी हार्मोन म्हणून ओळखला जाणारा एस्ट्रोजिन नावाचा हार्मोन या ठिकाणी थिका इंटर्नाच्या पेशींच्या माध्यमातून आपल्याला स्रवताना दिसून येतो. इनर टू द थिका इंटर्ना द फॉलिक्युलर सेल्स फॉर्म द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. थिका इंटर्ना या थराच्या आतल्या बाजूला त्या ठिकाणी फॉलिक्युलर सेल ज्या असतील
त्या एक विशिष्ट प्रकारचं आवरण तयार करताना दिसून येतात, त्यांना म्हटलं जातं मेम्ब्रेना ग्रॅन्युलोजा. From the membrana granulosa, the cells differentiate into discus proligerus. आता त्या ठिकाणी जी आतली मेम्ब्रेना ग्रॅन्युलोजा सेल्स असेल ऊ साईडच्या सभोवती, ती त्या सेल्स परत आणखी विभाजित झाल्यानंतर त्यापासून 2 थर आपल्याला त्या स्त्रीबीजाच्या सभोवती दिसून येतात. त्यातला पहिला थर म्हणजे डिस्कस प्रॉलिगेरस अँड द कोरोना रेडिएटा सेल्स. त्यातला नंतरचा थर म्हणजेच कोरोना रेडिएटा सेल्सपासून तयार झालेला लेयर असणार. क्युम्युलस oosporus is the term used for the oocyte and surrounding granulosa cells. या ग्रॅन्युलोजा सेल्स आणि oocyte या सर्वांना मिळून क्युम्युलस oosporus असं म्हटलं जातं. The fluid filled cavity called antrum lies between the oocyte and the membrana granulosa. गुलाबी रंगाची एक कॅव्हिटी जी आहे ती कॅव्हिटी आपल्याला त्या आकृतीमध्ये दिसते. त्या आकृतीत जर तुम्ही बघितलं तर तिथे गुलाबी रंगाची जी कॅव्हिटी दिसते ती म्हणजेच अँट्रम कॅव्हिटी. इट इज फिल्ड विथ अ फ्लुइड कॉल्ड लिकर फॉलिक्युली. लिकर फॉलिक्युली या द्रव्य घटकाने किंवा या फ्लुइडने, द्रव्याने ती पोकळी जी असेल, कॅव्हिटी जी असेल ती भरली गेलेली दिसून येते. पुढचा भाग ओव्हिडक्ट किंवा फॉलोपियन ट्यूब, किंवा त्यांना युटेराइन ट्यूब असं सुद्धा म्हटलं जातं. दीज आर पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट लेईंग हॉरिझॉन्टली ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी. आपण आकृती बघितल्यानंतर त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये दोनही बाजूला आपल्याला ओव्हिडक्ट ज्या आहेत त्या दिसून येतात. या पेअरमध्ये असतात, म्हणजेच 2 या आपल्याला दिसून येतात. मस्क्युलर डक्ट लेईंग हॉरिझॉन्टली ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी. द प्रॉक्झिमल पार्ट ऑफ द ट्यूब लाईज क्लोज टू द ओव्हरी. सुरुवातीचा जो भाग असेल हा भाग आपल्याला ओव्हरीच्या अगदी जवळचा दिसतो. अँड डिस्टली म्हणजेच शेवटचा भाग इज ओपन इनटू द युटेरस, म्हणजेच मागचा भाग हा गर्भपिशवीमध्ये आपल्याला ओपन झालेला दिसून येतो. ईच ट्यूब इज 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. 10 ते 12 सेंटीमीटर एवढी लांबी या ट्यूबची आपल्याला दिसते. इट इज इंटरनली लाईन्ड बाय सिलिएटेड एपिथेलियम. इट कॅन बी डिवायडेड इंटू 3 रिजन्स. आतल्या बाजूने आपल्याला हा भाग जो आहे ओव्हिडक्टचा हा सिलिएटेड एपिथेलियल सेल्सने कव्हर केलेला दिसून येतो. आपण इयत्ता 11वीमध्ये या सिलिएटेड एपिथेलियमचा अभ्यास करत असताना लोकेशनमध्ये सिलिएटेड एपिथेलियम सेल्स आर प्रेझेंट इन द फॉलोपियन ट्यूब ऑर इनर लाइनिंग ऑफ युटेराइन ट्यूब अशा पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. आता इथे ही आकृती दाखवलेली आहे. यामध्ये ही युटेराइन ट्यूब, त्यामध्ये असलेले भाग आता आपण बघणार आहोत. पहिला भाग इनफंडिब्युलम, द प्रॉक्झिमल फनेल लाईक पार्ट विथ अन ओपनिंग कॉल्ड ऑस्टियम सराउंडेड बाय मेनी फिंगर लाईक प्रोसेसेस कॉल्ड फिमरी. इनफंडिब्युलम, एम्प्युला आणि इस्टमस अशा 3 भागांमध्ये ओव्हिडक्ट जो आहे ही ओव्हिडक्ट आपल्याला विभागली गेलेली दिसते. त्यातला पहिला भाग ओव्हरीच्या जवळ असलेला इनफंडिब्युलम, ज्यामध्ये आपल्याला त्याच्या टोकाकडे
फिंगर लाईक प्रोसेसेस ऑर प्रोजेक्शन्स म्हणजेच बोटांसारखे भाग आपल्याला दिसतात, ज्याला फिंबरी असं म्हटलं जातं. ऑफ दीज ॲट लीस्ट वन इज लॉंग अँड कनेक्टेड टू द ओव्हरी. त्या ठिकाणी ह्यापैकी एक जो असेल तो लांब असणार आणि तो ओव्हरीशी कनेक्ट झालेला दिसून येतो. द सिलिया अँड द मूव्हमेंट ऑफ अ फिंबरी help in the driving the ovulated egg to the ostium. Ostium म्हणजेच ओपनिंग. आता यामध्ये इंटरनल लाइनिंग ऑफ ओव्हिडक्ट or fallopian tube or uterine tube is lined by ciliated epithelium. त्यामध्ये असलेल्या सिलियांच्या मदतीने ओव्हरीतून तयार होऊन बाहेर निघालेला जो स्त्रीबीज असेल, हा स्त्रीबीज आपल्याला टोकाकडील एका ओपनिंगकडे येताना दिसतो आणि त्यामधून तो संयोगासाठी आपल्याला या ॲम्प्युला नावाच्या रिजनकडे आणला जाताना दिसून येतो. पुढचा भाग ॲम्प्युला. इट इज द मिडल लॉंग अँड स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. या ओव्हिडक्टमधला लांब मध्यभागीचा जो भाग आणि सरळ अशा प्रकारचा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं ॲम्प्युला. फर्टिलायझेशन ऑफ द ओव्हम टेक्स प्लेस इन दिस रिजन. स्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्यामध्ये संयोग जो असेल तो ॲम्प्युला या भागात आपल्याला होताना दिसून येतो. पुढचा भाग इस्थमस ऑर कॉर्निया. The distal narrow part of the duct opening into the uterus. शेवटचा भाग हा गर्भपिशवीमध्ये आपल्याला ओपन होताना दिसून येतो, त्याला म्हटलं जातं इस्थमस ऑर कॉर्निया.